मित्रांनो, या ठिकाणी पहा आपल्याकडे आता फक्त मोजके दिवस बाकी आहेत पहा आता. आता या ठिकाणी कोण पास होणार आहे? ज्याने एकदम बघा योग्य दिशेने अभ्यास केला, योग्य टेक्निक वापरून अभ्यास केला किंवा स्मार्ट स्टडी केला, त्याचं त्या ठिकाणी पास होण्याचे चान्स जास्त आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, जे काही सोपे टॉपिक असतील बघा, मानसशास्त्र असेल, त्याच्यानंतर मराठी असेल, सामाजिक शास्त्र असेल, जे काही टॉपिक आहेत मित्रांनो, ते पटपट रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो आपण फक्त ₹399 या ठिकाणी काय केलेलं आहे, एक पी-डी-एफ लॉन्च केलेली आहे मित्रांनो. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, आय-एम-पी आता तुम्ही जर पाहिलं पुस्तकं फार मोठाली आहेत पहा, तुम्हाला काय वाचावं काय सुचत नसेल, तर नक्की पी-डी-एफ घ्या. यामध्ये मित्रांनो शॉर्ट नोट्स काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो फास्ट रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला ह्या अत्यंत उपयुक्त असणार आहेत. फक्त ₹399 असणार आहे. जो काही मित्रांनो आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे पिवळ्या पट्टीवरती 9325230840 या नंबरला ₹399 पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या नोट्स पी-डी-एफ तुम्हाला पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागा. 20 दिवसामध्ये चांगले रिव्हिजन होईल आणि नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होऊन जाईल. चला जास्त काही सांगत नाही मित्रांनो, कारण की कमी वेळ आपल्याकडे आणि व्हिडिओमध्ये होता होईल तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतच आहे. चला प्रश्न पाहिला बघूयात आपण. मापन ही टिंब बाब आहे. तर मापन मित्रांनो हे काय आहे? वस्तुनिष्ठ बाब आहे बा. कशी वस्तुनिष्ठ बाब आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी मापनाच्या श्रेणी कोणत्या आहेत? मित्रांनो आपल्याला ओळखायच्या आहेत यामध्ये, की मापनाच्या श्रेणी कोणत्या आहेत पहा. नामांकन श्रेणी, क्रमांकन श्रेणी, वर्गांतरण श्रेणी आणि गुणोत्तर श्रेणी म्हणजे वरील सर्व याचं काय आहेत पहा श्रेणी आहेत ह्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे? चुकीचं विधान ओळखायचं आहे पहा. मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचं संख्यात्मक प्रमाण ठरवणं होय. बरोबर आहे पहा. मूल्य निर्धारण हे व्यवहार उपयोगी आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मूल्यमापन आहे मित्रांनो मूल्यमापन हे अभ्यासक्रमाचं केलं जातं, हे सुद्धा बरोबर आहे. आणि मित्रांनो शेवटचं विधान या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे काय असत्य पहा. 4 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की परीक्षेमधील प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न प्रकारांची निवड टिंब यांच्याशी संबंधित असते. तर कशाशी संबंधित असते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक अ आशय आणि उद्दिष्टे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पुढील वस्तुनिष्ठ प्रश्नाचा प्रकार कोणता आहे? आई, मुलगी, गाय. बघा आईची मुलगी तसं गायचं काय राहील? तर गायचं मित्रांनो वासरू राहील पहा. ऑप्शन क्रमांक ब आपल्या या ठिकाणी याचं उत्तर होईल पहा. टिंब पद्धतीने विद्यार्थ्याला त्याचं स्वतःचं स्थान कळू शकतं. कोणत्या पद्धतीने? तर श्रेणी पद्धतीने. ऑप्शन क्रमांक अ श्रेणी पद्धतीने मित्रांनो स्वतःचं स्थान कळू शकतं. टिंब म्हणजे घटनेचे मूल्य शोधणारी प्रक्रिया होय. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक ब मूल्यमापन म्हणजे मित्रांनो घटनेचे मूल्य शोधणारी प्रक्रिया. बहुपर्यायी प्रश्नांमधील टिंब भागामध्ये चुकीची उत्तरे किंवा चुकीचे पर्याय तयार केले जातात. त्याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक क विक्षर पर्याय याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मूल्यमापनाचं निष्कर्ष टिंब नसतात. तर कसे नसतात? स्थलकाल निरपेक्ष सर्वसामान्य म्हणजे वरीलपैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 10 आहे पहा. स्तंभलेखाचा वापर टिंबसाठी केला जातो. तर स्तंभलेखाचा जो काही वापर आहे मित्रांनो, माहितीचं विश्लेषण, माहितीचे वर्गीकरण, माहितीवरून भविष्यकथन म्हणजे ऑप्शन क्रमांक ड मित्रांनो वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहेत पहा. टिंब मूल्य निर्धारण हे सर्वोत्कृष्ट मूल्य निर्धारण होईल. तर याचं योग्य उत्तर होईल पहा. ऑप्शन क्रमांक क सहाय ध्येय याचं योग्य उत्तर आहे पहा. टिंब हे केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण आहे. काय प्रश्न आहे पहा. टिंब हे केंद्रीय प्रवृत्तीचं परिणाम आहे. तर ऑप्शन क्रमांक क मध्यमान याचं बरोबर उत्तर आहे काय? मध्यमान. पुढचा प्रश्न मित्रांनो, पदनिश्चय श्रेणीचा समावेश टिंबमध्ये होतो. तर कशामध्ये होतो? ऑप्शन क्रमांक अ निरीक्षण तंत्र. ऑप्शन क्रमांक अ निरीक्षण तंत्रामध्ये होतो पहा. मूल्यमापन ही टिंब प्रक्रिया आहे. काय प्रश्न आहे मित्रांनो, की मूल्यमापन ही टिंब प्रक्रिया आहे. तर विविधांगी प्रक्रिया आहे पहा. कशी विविधांगी? विद्यार्थी नेमका कोठे चुकतो हे शोधून काढण्यासाठी कोणती चाचणी तयार केली जाते? तर कोणती चाचणी तयार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक ए नैदानिक चाचणी तयार केली जाते. कोणती? नैदानिक चाचणी. पुढचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ तयार केलेल्या आहेत पहा. फक्त ₹399. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी-डी-एफ घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत.
महा TET परीक्षा 2026साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही पहा. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीटनंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 0840 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. नंबरचा प्रश्न आहे की सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापनाची अंमलबजावणी कोणत्या सालापासून चालू झाली होती? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2010-11 सालापासून सुरू झाली होती. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये टिंबटिंब हा अध्ययन अध्यापनाचा एक भाग ठरला पाहिजे यावर भर दिला आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक परीक्षण हा अध्ययन अध्यापनाचा एक भाग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक याचं बरोबर उत्तर पहा. नैसर्गिक स्पर्धा कमी करण्याचे एक पर्याय म्हणून मूल्यमापनामध्ये टिंबटिंब पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तर कोणत्या श्रेणी पद्धतीचा अवलंब करण्यात आला? कोणता श्रेणी? 20 नंबरचा प्रश्न मित्रांनो ठराविक काळानंतर एकत्रित स्वरूपामध्ये करावयाचे मूल्य निर्धारण म्हणजे टिंबटिंब होय. तर मित्रांनो संकलित मूल्य निर्धारण ऑप्शन क्रमांक ब याचं योग्य उत्तर पहा. चर्चा हे टिंबटिंबचं साधन आहे. तर मित्रांनो गट मूल्य निर्धारण ऑप्शन क्रमांक ब गट मूल्य निर्धारणाचं हे साधन आहे पहा. टिंबटिंब म्हणजे मोजणी. तर मित्रांनो लक्षात घ्या मूल्य निर्धारण म्हणजेच काय? मोजणी होय. निरीक्षण हे मूल्य निर्धारणाचं टिंबटिंब साधन आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब गुणात्मक साधन आहे पहा. काय? गुणात्मक. टिंबटिंब हे आत्मनिरीक्षणाचं साधन नाही. कोणतं साधन नाही? तर ओळखापाहू हे आत्मनिरीक्षणाचं साधन नाही मित्रांनो. टिंबटिंबमध्ये विद्यार्थ्याचं खरं वर्तन कळतं. तर खरं वर्तन केव्हा कळतं? तर प्रासंगिक नोंदीमध्ये खरं वर्तन कळतं पहा. पर्वत याचा अर्थ नभ, डोंगर, जंगल, गिरी वरील प्रश्न प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो हा जो काय प्रश्न प्रकार आहे हा कोणता आहे? हा बहुपर्यायी प्रश्न आहे पहा. हा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब ही संज्ञा सर्व प्रकारची माहिती गोळा करण्यासंदर्भातील आहे. तर मित्रांनो कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक क मूल्य निर्धारण आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब मूल्य निर्धारण हे अध्ययनाचं मूल्य निर्धारण असतं. तर कशाचं असतं पहा? आकारिक. ऑप्शन क्रमांक आकारिक. जर शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना अध्यापनानंतर प्रश्न विचारत असतील आणि त्यातून विद्यार्थ्याचं मूल्य निर्धारण करून आपल्या पुढील अध्यापन नियोजनामध्ये योग्य तो बदल करत असतील तर या स्वरूपाच्या मूल्य निर्धारणास काय म्हणतात? तर काय म्हणतात मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक ब काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक ब आकारिक मूल्य निर्धारण याचं बरोबर उत्तर पहा. परीक्षेमध्ये टिंबटिंब परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या भावभावनांचं निरीक्षण करता येत नाही. तर कोणत्या मित्रांनो? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक तोंडी परीक्षेमध्ये. लक्षात ठेवायचं आहे तोंडी परीक्षा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. त्याचे मापन करावायचे असेल त्याचेच मापन केले तर ते मापन टिंबटिंब आहे असं मानलं जातं. तर कसं मानलं जातं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक क सप्रमाण आहे असं मानलं जातं मित्रांनो. लक्षात ठेवा सप्रमाण आहे असं मानलं जातं. ऑप्शन क्रमांक क याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब मूल्य निर्धारण हे अध्ययनासाठी मूल्य निर्धारण असतं. तर कोणतं असतं पहा? ऑप्शन क्रमांक संकलित मूल्य निर्धारण हे अध्ययनासाठी मूल्य निर्धारण असतं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो एकाला 35 गुणे आणि दुसऱ्याला 70 गुण आहेत असे म्हणतात की दुसरा पहिल्याच्या दुप्पट हुशार आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर काय होईल पहा? विधान पहा अंशतः असत्य आहे. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. पुढचा प्रश्न मित्रांनो शिक्षणामध्ये मूल्य निर्धारण या प्रक्रियेमध्ये टिंबटिंब बाबी अभिप्रेत आहेत. तर कोणकोणत्या बाबी अभिप्रेत आहेत? तर लक्षात घ्या सर्वांनी. याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व पहा.
तर या ठिकाणी जर पाहिलं, शिक्षणामध्ये विद्यार्थ्याची अध्ययन प्रक्रिया समजावून घेणे, शिक्षणामध्ये निश्चित केलेल्या निकषानुसार विद्यार्थ्याची प्रगती आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी पुरावे गोळा करणे आणि शिक्षणामध्ये विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये सुधारणा करणे, म्हणजे वरीलपैकी सर्व आपले याचं बरोबर उत्तर आहे पहा. मूल्य निर्धारण ही टिंबटिंब यांचं मापन आणि दस्तावेज प्रक्रिया आहे. तर कोणतं आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड. ज्ञान, कौशल्य, क्षमता म्हणजे वरील सर्व याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. की मूल्यमापन या संकल्पनेचा उदय टिंबटिंब देशामध्ये झाला. तर अमेरिका या देशामध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. इसवी सन 1948 मध्ये टिंबटिंब यांनी मूल्यमापन तंत्राचा शोध लावला. तर मित्रांनो लक्षात ठेवा, बेंजामिन ब्लूम यांनी याचा शोध लावला पहा. मूल्यमापन मित्रांनो हे शिक्षण प्रक्रियेचं टिंबटिंब अंग आहे. तर कसं अंग आहे, तर अभिन्न अंग आहे पहा. ऑप्शन क्रमांक क अभिन्न अंग. शैक्षणिक मूल्यमापन बरोबर. तर मित्रांनो शैक्षणिक मूल्यमापन जर पाहिलं, उद्दिष्ट, मूल्यमापन साधने, अध्ययन, अनुभव म्हणजे वरील सर्व आपलेचं बरोबर उत्तर आहे पहा. मूल्यमापन बरोबर टिंबटिंब प्लस गुणात्मक वर्णन. तर याचं योग्य उत्तर काय होईल पहा. ऑप्शन क्रमांक क संख्यात्मक प्लस गुणात्मक वर्णन बरोबर काय होतं, मूल्यमापन होतं पहा. टिंबटिंब ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तर कोणती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे मित्रांनो, तर मूल्यमापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे पहा. पुढीलपैकी मूल्यमापनाचं कोणतं वैशिष्ट्य नाही. तर कोणतं वैशिष्ट्य नाही मित्रांनो, तर मूल्यमापन हे प्रत्याभरणाचं साधन नाही, हे याचं योग्य उत्तर आहे पहा. पहिलं विधान आहे मित्रांनो, मापन हे मूल्यमापनाचं साधन आहे. विधान 2 हे मूल्य निर्धारणासाठी मापन करणे अत्यावश्यक ठरतं. तर या ठिकाणी जर पाहिलं तर याचं योग्य उत्तर काय होईल, तर दोन्ही विधाने मित्रांनो काय आहेत बरोबर म्हणजे सत्य आहेत. अध्यापकाच्या दृष्टीने मूल्यमापनाची आवश्यकता कोणती आहे. तर कोणती मित्रांनो, विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ऑप्शन क्रमांक क ही मूल्यमापनाची आवश्यकता आहे पहा. टिंबटिंब परीक्षा स्मरणशक्तीवर जोर देणाऱ्या परीक्षा असतात. तर कोणत्या परीक्षा स्मरणशक्तीवर जोर देणाऱ्या परीक्षा असतात, तर लेखी परीक्षा याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, लेखी परीक्षा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मूल्य निर्धारणाचा मुख्य हेतू शिकण्याचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाला की नाही हे निरनिराळे निकष वापरून पाहणे हा आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल, ऑप्शन क्रमांक ब साकारिक हे पहा. ऑप्शन क्रमांक ब साकारिक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तोंडी परीक्षेचा दोष कोणता आहे. तोंडी परीक्षेचा दोष कोणता. तर कोणता आहे मित्रांनो, एका वेळी एका विद्यार्थ्याची परीक्षा घेता येते, हे तोंडी परीक्षेचा काय दोष आहे पहा. प्रात्यक्षिक परीक्षा सुधारण्यासाठी कोणता उपयोग करता येईल. तर कोणता या ठिकाणी उपयोग करता येईल, तर पहा वेळेचं नियोजन केलं पाहिजे यामध्ये, काय वेळेचं नियोजन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की विद्यार्थ्याच्या अध्ययनाची फलश्रुती ठरवण्यासाठी टिंबटिंब वापरलं जातं, तर मूल्य निर्धारण वापरलं जातं पहा. ऑप्शन क्रमांक ब मूल्य निर्धारण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणतं तत्व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005शी निगडीत नाही. तर मित्रांनो 2005शी निगडीत नाही याचं योग्य उत्तर काय होईल, तर बाह्य परीक्षा मोठ्या प्रमाणामध्ये घेणे या 2005शी निगडीत नाही पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. मूल्य निर्धारणामध्ये टिंबटिंब घटक महत्त्वाचा आहे, तर कोणता घटक या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तर अध्ययन, अध्यापन आणि अध्ययन निष्पत्ती म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हे सर्व घटक मित्रांनो महत्त्वाचे आहेत पहा. वर्तनवादानुसार मूल्य निर्धारण करण्यासाठी साधनांचा वापर केला जातो, तर कोणत्या साधनांचा या ठिकाणी मित्रांनो वापर केला जातो, तर ऑप्शन क्रमांक ड निरीक्षण आणि पदनिश्चयन श्रेणी म्हणजे दोन्ही विधानं हे बरोबर आहेत पहा, दोन्ही ऑप्शन. बोधात्मक दृष्टिकोनातून मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन करताना कोणत्या साधनाचा वापर करावा. तर मित्रांनो चाचणी, ऑप्शन क्रमांक अ चाचणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्ञानरचनावादी मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनाचा निकष कोणताही, तर कोणतं मित्रांनो, ध्येयमुक्त असणं, आशयातून असणं आणि विविध नमुन्यामध्ये असावं म्हणजे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अनैसर्गिक स्पर्धा कमी करण्याचा एक पर्याय म्हणून मूल्यमापनामध्ये टिंबटिंब पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तर कोणत्या पद्धतीचा अवलंब करण्यात आला मित्रांनो, श्रेणी पद्धतीचा अवलंब करण्यात आला. कोणत्या श्रेणी. सातत्यपूर्ण आणि सर्व कश मूल्य निर्धारणाची पुढीलपैकी उद्दिष्ट कोणती आहेत, तर मित्रांनो कोणती उद्दिष्ट आहेत सर्वांनी लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं हे सगळे पहा. मूल्य निर्धारणाला अध्ययन, अध्यापनाचा एकात्म्य
भाग बनवणे विद्यार्थ्याचा बोधात्मक, क्रियात्मक आणि भावनात्मक उद्दिष्टांचं मूल्य निर्धारण होणे, विद्यार्थ्यामधील प्रगतीची अनावश्यक तुलना कमी होऊन विद्यार्थ्याच्या स्वतःच्या प्रगतीची तुलना होत राहणे. हे सगळे विधानं बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. श्रेणी पद्धतीचा वापर करताना पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार करावा? तर कोणत्या बाबींचा विचार करावा मित्रांनो? तर या ठिकाणी पहा, आकारिक मूल्य निर्धारणामधील गुण व संकलित मूल्य निर्धारणामधील गुण एकत्र करून विषयनिहाय श्रेणी द्यावी. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. विद्यार्थ्याच्या प्रगतीपत्रकामध्ये विषयावर संपादन केलेली श्रेणी नोंदवणे आवश्यक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि विद्यार्थ्याच्या संचयी नोंदपत्रकामध्ये विषयावर संपादन केलेल्या श्रेणी नमूद करावी, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरील सर्व या ठिकाणी याचं ऑप्शन क्रमांक ड याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आहे त्यापेक्षा अधिक समृद्ध करणारे मार्गदर्शन म्हणजे? तर आहे त्यापेक्षा अधिक समृद्ध करणारे मार्गदर्शन म्हणजे काय? तो ऑप्शन क्रमांक क अतिरिक्त पूरक मार्गदर्शन याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ठराविक काळानंतर एकत्रित स्वरूपामध्ये करावयाचे मूल्य निर्धारण म्हणजे टिंबटिंब होय. म्हणजे काय होय मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक ब संकलित मूल्य निर्धारण याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब संकलित मूल्य निर्धारण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की वर्गामध्ये विद्यार्थ्याचं निरीक्षणांच्या आधारे निरंतर मूल्य निर्धारण म्हणजे टिंबटिंब होय. म्हणजे काय मित्रांनो? संकलित नोंदी. ऑप्शन क्रमांक अ याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्य निर्धारणाची आवश्यकता का आहे? तर याची आवश्यकता का आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, सातत्यपूर्व आणि सर्व निकष मूल्य निर्धारण हा अध्ययनाचा एक एकात्मक भाग बनवणे. ऑप्शन क्रमांक अ शैक्षणिक आणि शिक्षणपूरक क्षेत्रामधील फलनिष्पत्तीस योग्य विश्वसनीय माहिती संकलित करणे, हे सुद्धा बरोबर आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना स्वयं मूल्य निर्धारणाच्या संधी उपलब्ध करून देणे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड वरील सर्व याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्य निर्धारणामध्ये टिंबटिंब स्वयं मूल्य निर्धारण करण्याची संधी उपलब्ध होते. तर कोणती संधी उपलब्ध होते? लक्षात घ्या मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ड अ आणि ब दोन्ही पहा. शिक्षक विद्यार्थी याचं योग्य उत्तर होईल पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये. लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.